श्री स्वामी समर्थ. चला आज बनवूयात आपण अंडा भुर्जी. कारण आता आखाड संपत आलेला आहे. भरपूर लोक चिकन मटण खात नाहीत, तर त्यांच्यासाठी स्पेशल लगेच झटपट होणारी 5 मिनिटात अंडा भुर्जी तयार कशी करायची हे मी आज सांगते. तर भरपूर लोक असेही म्हणतील की अंडा भुर्जी तर सर्वांनाच येते. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे बॅचलर राहतात किंवा ज्या मुली नवीन स्वयंपाक करत आहेत आणि त्यांना येत नाही, तर त्यांनी कशी करावी अशी झटपट अंडा भुर्जी, याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर सर्वात पहिला मी कांदा घेतलेला आहे आणि असा कांदा थोडा मिडियमच कट करायचा आहे, कारण खूप बारीक कट केला ना तर ते अंडा आणि कांदा असा व्यवस्थित मिक्स नाही होत. मग त्याच्यामुळे असं थोडासा जाडसरच मी कांदा ठेवलेला आहे. तो कांदा चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्ही भाजायचा आहे. भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये मी तेल टाकले, थोडं हळद टाकलेली आहे, थोडा मसाला टाकलेला आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि लसूण टाकलेला आहे. लसूण हा चेचून टाकायचा आहे, कारण त्याच्यामुळे भरपूर लोक लसूण टाकत नाहीत, पण मी टाकते कारण की त्याने काय होतं, अंडा भुर्जी खूप स्वादिष्ट लागते आणि लसूण तसाही शुगर वगैरे ह्याच्यासाठी चांगला असतो. आणि मग त्यानंतर मी टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि मग हे सर्व टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे असं छान वर खाली असं करून ते मिक्स करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मसाले, हळद, मीठ वगैरे जे काही आपण टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्सअप होईल. आणि मग चांगलं हलवायचं आहे आणि हलवल्यानंतर मग नंतर थोड्या वेळासाठी ना आपण त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे. कारण झाकण ठेवल्याने काय होते, त्याला थोडंसं ते टोमॅटो आहे ना तर ते पाणी सोडतं आणि मग त्याच्यामुळे ते कांदा वगैरे आहे ते छान प्रकारे असं बारीक होतं. आणि माझं मीठ राहिलं होतं टाकायचं, त्याच्यामुळे मी मीठ पुन्हा टाकलेलं आहे, किंवा पहिला मीठ नाही टाकलेलं आहे, अळणी होतं म्हणून मी मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही असं मीठ वगैरे टाकून पण पुन्हा मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं असं मेल्ट झालेलं आहे टोमॅटो वगैरे. मग असं काही तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि बघा किती गरमागरम छान अशा वाफा येत आहेत आणि खूप सुंदर अशी अंडा भुर्जी तयार होत आहे. तर मग त्यानंतर काय करायचं आहे, असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मग अंडा टाकायचा आहे. अंडा फोडायचा आहे, मस्तपैकी त्याच्यात टाकायचं आहे. बघा दाखवल्याप्रमाणे कसं आहे. आणि माझा इथे गॅस स्लो होता, त्यामुळे ते असं तुम्हाला जास्त ओलसर दिसत आहे. तर तुम्ही गॅस फास्ट ठेवा याच्यावेळी. आणि मग मी नंतर थोड्या वेळाने गॅस फास्ट केला आणि गॅस फास्ट केल्यानंतर मग ती भुर्जी अशी काही मस्तपैकी तयार होऊ लागलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भुर्जी तयार होत आहे. आणि हे भुर्जी अंडे टाकल्यानंतर कंटिन्युअस हलवायचं आहे, तसं सोडायचं नाही, कारण मग अंडा त्याच्यामध्ये डिरेक्टली पोळीसारखा होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही असं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे कलथ्याने अंडा भुर्जीला. आणि हे बघा किती छान 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 असे अंड्याचे बारीक बारीक पीसेस झालेले आहेत. कांदा, टोमॅटो सगळं काही मिक्स केलं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि असं सुंदर अशी तवा अंडा भुर्जी होते. कढईत बनवण्यापेक्षा ही अंडा भुर्जी 5 मिनिटात होते. कारण की कसं आपण स्वयंपाक करताना नेहमी तवा हा भाकरी किंवा चपात्या करतोच, मग त्याच्यावरतीच तुम्ही शॉर्टकट ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं, तव्यावरती अंडा भुर्जी केल्यामुळे काय होतं की तुमच्या गॅसची सुद्धा बचत होते. मग आहे की नाही तुम्हाला बेनिफिट्स, डबल बेनिफिट्स. मग त्यामुळे तुम्ही नेहमी अशी तव्यावरती अंडा भुर्जी करा आणि तव्यावरची अंडा भुर्जीची टेस्ट एकदम भारी लागते, एकदम ऑसम लागते. मग त्यानंतर करा ऑमलेट. आता भरपूर लोक याच्यात कांदा, टोमॅटो एक्सेट्रा जे काही त्यांना आवडतं ते टाकू शकतात, पण झटपट होण्यासाठी मी केलेले 5 मिनिटात तयार होण्यासाठी मी एकदम सिंपल अंडा फ्रायसुद्धा केलेला आहे. हे शूटिंगच्या नादात थोडासा अंडा व्यवस्थित फोडला नाही गेलेला आहे, त्यामुळे मग तो अंडा घ्यायचा एक मस्तपैकी, त्याला फोडायचा आहे. त्याच्यानंतर मी फक्त ह्याच्यामध्ये टाकलं आहे हळद, मीठ आणि थोडासा आपला लाल तिखट मसाला, हे तिन्ही ॲड करायचं आहे. छानपैकी त्यांना असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याला चांगलं फेटत राहायचं आहे, कारण ते एकजीव करता आलं पाहिजे. हे जे व्हाईट कलरचं पाणी, येल्लो, ते दोन्ही मिक्स झालं पाहिजे. असं सुंदर असं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही नॉर्मली आपला चम्मच घेऊ शकता. याच्यामध्ये बघा मी डिश घेतलेली आहे, त्या डिशमध्येच करत आहे. तर तुम्ही सुद्धा असं त्याला एकजीव व्यवस्थित करायचं आहे आणि अशी बाहेर सांडलं नाही पाहिजे, असं व्यवस्थित करा. त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती असं तवा घ्यायचा आहे, तव्यावरती तेल टाकायचं आहे
आणि तेलामध्ये हे मस्तपैकी अंडा सोडायचा आहे आणि असा तवा गरम गरम पाहिजे, तेव्हा ते छानपैकी असा आवाज येतो. कारण की तवा जर नॉर्मली गरम नसेल ना तर मग ते अंडा व्यवस्थित फ्राय होत नाही. आता मी इथं बुर्जी केली होती त्याच्यामुळे ते तव्यावरती तसं दिसत आहे तुम्हाला. तर तुम्ही पहिला अंड्याच्या पोळ्या काढू शकता आणि नंतर बुर्जी करा. पण माझं जरा चुकलंच इथे. मी जरा उलटं केलेलं आहे. अंडा बुर्जी झाल्यानंतर पोळी काढलेली आहे आणि मग नंतर तुम्ही हे बघा असं मस्तपैकी असं त्याला एकजीव म्हणजे अंडा स्प्रेड करायचा आहे प्रॉपरली आणि मग बघा आणि मग एका साईडनी प्रॉपर असा शेकला ना की मग दुसऱ्या साईडनी त्याला उलटायचं आहे. मग दुसऱ्या साईडनी पण असं टाकायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता माझा अंडा किती छान असा फुललेला आहे आणि असं जाडसर पोळी आलेली. ही फक्त एक अंड्याची पोळी. तुम्हाला पण असं बघून वाटते की नाही 2-3 अंडे टाकलेले आहेत, पण असं नाही आहे. फक्त एक अंड्याची पोळी आहे. कारण तुम्ही जेवढं छान असं त्याला फेटता ना तेव्हा एकजीव जेवढा होईल ना तेवढा अंडा छान असा फुगला जातो आणि असं टप्प अशी चपाती कशी फुगते तशी अंड्याची पोळी फुगते. मग असं जर फुगलं ना तर खूप सुंदर वाटतं. आणि मी असे हे ऑमलेट्स तयार केलेले आहेत. 2-3 तयार केले आणि मग हे ऑमलेट्स छान प्रकारे असे अंडा भुर्जीवरती टाकले आणि मग त्यानंतर बघाच तुम्ही असं किती सुंदर असं वाटते. माझा तवा थोडासा इथं काळा झालेला आहे त्यामुळे ते काळपट दिसत आहे. कारण की मी अंडा भुर्जी आधी केली होती आणि नंतर मग ऑमलेट फ्राय केलेले आहेत. आणि मग तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर असं आणि अंडा भुर्जीवरती ऑमलेट एवढं ऑसम लागतं ना. झटपट फक्त 5 मिनटात होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.